चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है। तेजतम अंश पर खंडजमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज है। जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी जय भवानी जय भवानी जय शिवाजी जय शिवाजी। माजी मंत्री अनिल भैया राठोड यांची नुकतीच शिवसेना उपनेतेपदावर निवड झाली। त्याबद्दल सामान्य नागरिकापासून राजकीय व्यक्ती असेल, व्यापारी वर्ग असेल, समाजातील अनेक घटकांनी अनिल भैयावर अतिशय प्रेम केलं आहे। त्यांचे अनुभव या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत। ते आपण या ठिकाणी या व्हिडिओमधून त्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिक्रिया आपण जाणून घ्याव्यात। आज भैयांची गरज ही नगर शहराला प्रकर्षाने जाणवते। महानगरपालिकेचा सभागृह नेता मी झालोय ते फक्त आणि फक्त अनिल भैयांमुळेच। आणि भैयांनी तालुक्यामध्ये आणि ग्रामीण भागासाठी काही जनावरांच्या छावण्या असो, पाण्याचा प्रश्न असो, प्रमाणे भाजीपाल्याचा विषय असो, भैयांनी कधी शेतकऱ्यांनी जर हाक मारली तर भैयांनी दिली। आणि भैया जरी शहरामध्ये राहत असले पण ग्रामीण भागाशी त्यांची नाळ आस्था काय टिकून आहे। माझं काही राजकारणाशी संबंध नसताना अनिल भैयांनी मला या राजकारणाशी निगडीत करून माझा जो सन्मान केला मी तो कधीच विसरू शकत नाही। आमदार अनिल भैया राठोड मोबाईल आमदार आहात की पुन्हा भैयांनी आमदार व्हावा, मंत्री व्हावा हीच सर्व नालेगाव वासियांच्या वतीने शुभेच्छा देतो। 1990च्या निवडणुकीमध्ये आणि नगर शहर मतदारसंघातून आम्ही शिवसेनेसाठी उमेदवार पाहत होतो पण कुणीच तयार होत नव्हतं। शेवटी आम्ही निर्णय घेतला, भैया तुम्हीच ही निवडणूक लढवा। आणि भैयाने ती निवडणूक लढवली आणि अतिशय नवीन अनुभव असताना सुद्धा आणि भैया निवडून आले। अतिशय आनंद सगळ्यात झाला। छगन भुजबळ शिवसेनेतून फुटले की असं बातमी भुजबळ आणि बरेच आमदार त्या ठिकाणी फुटत आहेत, परंतु भैयाने ठाम सांगितलं मी काही झालं तरी शिवसेनेमध्येच राहील। तो क्षण आजही माझ्या ध्यानामध्ये त्या ठिकाणी आहे। ही इज माय गुड फ्रेंड। आज पण तो मला सांगत असतं की तुझं कुठलाही प्रॉब्लेम असू दे मी येतो आणि तो धावून येतो लगेच। ही त्याची म्हणजे खासियत आहे त्याची ती की कुठल्याही कामाला तुम्ही कधीही बोलवा 2 मिनटात येतो। तो असं पाहत नाही की हा गरीब आहे इकडं कसं जाऊ किंवा हा एक माझं कोणी ओळखीचं नाही मी कसं जाऊ, या माणसाशी कसं भेटायचं बोलायचं असं नाही। नगर शहरामध्ये बालिकाश्रम रोड असो, केडगावचा देवीचा रोड असो, कोठी रोड असो, स्पर्धा परीक्षा केंद्र, पाण्याच्या टाक्या झालेल्या आहेत। आमच्या शिवसेनेच्या काळामध्ये जे 2.5 वर्षाची कामं झालेली आहेत ते खरंच भैयांमुळे झालेली आहेत, कारण आम्हाला चूल आणि मूल याच्या पलीकडचं काहीच माहिती नव्हतं। महानगरपालिकेमध्ये ज्या ज्या अडचणी आल्यात त्याच्यामध्ये अडचणी सोडवण्याचं काम आमदार साहेबांनी केलेलं आहे। आपण म्हणतो खरंच मोबाईल आमदार, तर सततीने म्हणजे जनतेसाठी धावून येणारे मोबाईल आमदार म्हणूनच त्यांचं नाव आणि कार्य त्यांचं ओळखलं जातं। मोबाईल आमदार म्हणजे भैयांना भेटण्यासाठी हे कुठल्या PA किंवा कुठल्या अपॉइंटमेंटची गरज पडत नाही। भैया 24 तास सर्वसामान्य जनतेसाठी नगरकरांसाठी उपलब्ध असतात आणि हे सर्वात मोठे भैयांची ख्याती आहे। हे नगर शहराचे ओरिजिनल भैया आहेत। अनिल भैया राठोड यांचे कार्य लोकांना सांगायची गरज नाही। अर्ध्या रात्री धावून जाणारे 24 तास उपलब्ध असणारा आमदार आम्हाला लाभले। भैयांबद्दल सांगायचं तर भैयांचं नेतेगिरीपेक्षा माणुसकीचं नातं भैयांनी नगर शहरामध्ये जतन केलेलं आहे। उद्धव साहेबांनी त्यांच्या कार्याची दखल घेऊन पुनश्च एकदा त्यांना शिवसेनेचे उपनेतेपद बहाल केलेलं आहे। ते मंत्री असताना सुद्धा त्यांना फोन केला का आमचं 5 मिनिटांमध्ये काम होत होतं। आमच्या गाडीवाल्यांची सगळ्यांची आमचं पाठिंबा आहे आणि या नगर शहराला तुमची फार आवश्यकता आहे आणि तुमच्यासारखा आमदार परत लाभणार नाही। अनिल भैया राठोड यांनी आमच्या शिक्षकांना खूपच मोठ्या प्रकारे त्या ठिकाणी पाठिंबा दिला। तो भैयांच्या पाठिंब्यामुळे आम्ही नगर शहरामध्ये शिक्षक सेनेची स्थापना केली। तर हे शिवसेनेचे हे शिवालय नसून तर सर्वसामान्यांचं देवालय आहे। त्या ठिकाणी अनेक
गरजू जे लोक येतात तर त्यांचं 24 तास या ठिकाणी प्रश्न सोडवले जातात. तसं पाहिलं तर माझा आणि राजकारणाचा काही संबंध नाही, परंतु माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्याला भैयांनी राजकारणात आणलं. राजकारण आणून मोठी मोठी पदं बाळासाहेबांच्या आणि भैयाच्या आशीर्वादाने मला महापौर केलं. त्या वेळेसची परिस्थिती मला आठवती. त्यावेळेस आमच्या प्रभागामध्ये नगरसेवक म्हणून कुणी निवडणुकीला उभं राहायला तयार नव्हतं. एवढी दहशत आणि दादागिरी त्या प्रभागात होती. आणि मला भैयांनी उभं केलं. उभं करून पाठिंबा घेऊन मला माझ्याबरोबर प्रचारात रात्रंदिवस फिरले. मला सर्वात जास्त मतांनी निवडून आणलं आणि मला या नगर शहराचा पहिला महापौर होण्याची संधी दिली. खरंच म्हणजे शिवसेना काय असतं हे मला त्या दिवशी कळलं. कारण इथं घराणेशाहीला, दादागिरीला आणि पैशाला थारा नाही, सर्वसामान्य माणसाला इथं न्याय मिळतो. असंच भैयांच्या बाबतीत मला सांगावं. अर्ध्या रात्री लोकांसाठी धावून जाणारा नेता. माझा लहानपणचा मित्र आहे, चांगले आमदार झालेले आहे, त्याच्याबद्दल मला सार्थ अभिमान आहे. संपूर्ण नगर शहरामध्ये खऱ्या अर्थाने शिवसेनेला उभा करण्याचं काम हे 30 वर्षापासून भैयांनी केलं आहे. मला जी महापौर बनण्यासाठी संधी दिली तर त्यासाठीही मी भैयांचं मनापासून आभार मानते. जे सर्वसामान्य घरातून आलेलं आहे. प्रथम महापौर भगवान फुलसौंदर, शिलाताई शिंदे आणि त्यानंतर मी सुरेखा कदम अशा सर्वसामान्य घरातील महिलांना आणि सर्वसामान्य घरातील नागरिकांना महापौर होण्याची संधी जर मिळाली असेल तर ती फक्त भैयांमुळेच मिळाली. माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कुटुंबातल्या मुलाला शिवसेनेची उमेदवारी त्या ठिकाणी देता नाही आली, त्यामुळं भैयांनी इलेक्शनमध्ये मला पुरस्कृत केलं आणि त्या ठिकाणी बहुमताने निवडून आणलं. स्थायी समितीचा सभापतीचा होणार बहुमान हा मला त्या ठिकाणी दिला की जेवढे महापौर झाले, जेवढे पदाधिकारी असतील ते सगळे सर्वसामान्य कुटुंबातील, कारण की या ठिकाणी कोणतेही घराणेशाही नाही. त्यामुळं सर्वांना पदं उभं बघता येतं, सर्वांना आपलं कर्तृत्व दाखवण्याची या ठिकाणी आम्हाला दाखवता येतं. भैया एक सर्वसामान्यांचा असामान्य नेतृत्व असं या ठिकाणी आम्ही म्हणतो. मी घुमा चित्रपटाचा निर्माता मदन आढाव आहेत. ज्यावेळेस घुमा चित्रपटासाठी थिएटर मिळत नव्हते त्यावेळेस मी अनिल भैयांना फक्त कानावर घातलं की भैया मला असा प्रॉब्लेम येतो. भैयांनी तात्काळ मुंबईला येऊन आदित्य साहेबांशी आणि उद्धव साहेबांची भेट घालून तिथं सगळ्या मल्टिप्लेक्सवाल्यांची मिटिंग लावली आणि मला संपूर्ण महाराष्ट्रात थिएटर मिळाले. हे फक्त अनिल भैया राठोड यांच्या मोज मिळाले का भैयाशिवाय नगर शहराला पर्याय नाही. 2019ला अनिल भैया राठोड पावभाजी विकणारा माणूस एकदा आमदार म्हणून निवडून आला आणि त्याला जर सगळं शहर ओळखायला लागलं. शहर कधी ओळखतं? त्यांनी कार्य केलं तर. लहान लहान पोरं इथं तिथं ऑफिस होतं घराजवळ, भैया 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 भैया, म्हणजे लहान मुलांचाही भैया, माझ्यासारखा म्हाताऱ्या माणसाचाही भैया, हे प्रेम आहे. भैयाची फार आवश्यकता आहे. कारण असा कार्यकर्ता की ज्याची प्रकृती चांगली नसताना सुद्धा रात्री बेरात्री कोणाकरता तरी धावत पळत जात असतो. स्वतःच्या आयुष्यात त्यांनी स्वतःच्या फॅमिलीकरता किंवा स्वतःच्या शरीराचा विचार न करता समाजकारण, राजकारण फार कमी केलं पण समाजकारण भरपूर आहे. लोकांच्या उपयोगी पडलेले आहेत. त्याच्या ऑफिसमध्ये यायला कोणी गोरगरीब, लहान मुलं, वयस्कर सगळे येतात. असा व्यक्ती नगर करता पाहिजे ही माझी अपेक्षा. माझं नाव शेख सुलतान आहे. अनिल भैया आमच्या गरिबांचे मित्र आहे. अनिल भैयाबद्दल अशा प्रेम वाटतं का अशा समजायला धरून चालणारा नेता आहे. सर्वसामान्याचा नेता आहे. कोणालाही असे कधी निमरात्री म्हणले हाक देणारा नेता आहे. आमचं आणि भैयांचं नातं कापड बाजाराचं फार जुनं नातं आहे. म्हणजे ज्यावेळेला आपटायचा प्रश्न होता त्यावेळेला भैयांनी दीड वर्ष ते आपटायचे बंद ठेवली होती. त्यावेळेला व्यापाऱ्यांचा बराच फायदा झालेला आहे. आणि आमचे भैया म्हणजे आमचे संकटमोचनच आहेत. म्हणजे अगदी त्यांना आम्ही कुठल्याही बाबतीमध्ये कधीही त्यांना फोन केला 2 मिनटात भैयाला किंवा विक्रमला कोणी अगदी अर्ध्या रात्री लगेच धावून येतात ताबडतोब. आणि विशेष करून आमच्या कापड बाजारवर त्यांचं विशेष लक्ष असतं. त्यांचं सगळे आमचे जेवढे आहेत आमचे असोसिएशनचे मेंबर वगैरे किंवा सभासद सगळ्यांशी भैयांचे चांगले संबंध आहेत. प्रसंग असा होता की भैया आमच्याबरोबर स्वतः हायकोर्टात आले होते एकदा. अशा काही प्रसंगी रस्ता रुंदीच्या बाबतीमध्ये भैयांनी आम्हाला फार मदत केलेली. आणि एक प्रसंग असा होता की ते स्वतः हायकोर्टात आले होते. ते भैया स्वतः आले होते.
त्यांनी आम्हाला वेळोवेळी मदत केलेली आहे आणि आजही मदत करतात आणि त्यांचे फार म्हणजे आमच्यावर उपकार आहेत त्यांचे, आम्ही ते कधीच विसरणार नाही. ते आम्ही 30 वर्षापासून आहेत, 25 ते 30 वर्ष झाले आणि आमच्या सिंधी समाजाचा भैया नेहमी साथ असायचा, आता बी आहे. आणि भैया नेहमी धावून येणारं व्यक्तिमत्व आहेत. त्यांना आवाज बोलायची जरूर पडत नाही. त्यांना फक्त माहीत झाला आपला माणूस अडचणीच आहे तर ते स्वतःहून धावून येतात. विशेषतः त्यांची आहे. मी ह्या सर्जेपुरा रोडवर दिवसातून ते आमदार असताना, मंत्री असताना, जाताना स्वतःहून हात द्यायचे. म्हणजे एवढा विशेषता आहे भैयांची. आणि यावेळेसले बी आमदार भैयाच होणार आहे निश्चिंत आहे. मी रामेश्वर नायडू बोलतो. इतकी मदत केली गोरगरिबांना, कधी मागं फिरला नाही. 70, 75, 76 वर्षाचा माणूस आहे मी, पण खरंच अनिल भाई राठोड सत्य माणूस आहे आणि खरोखर देवता आहे आमच्याकरता. करोड व्यक्तीमधून अशी एक व्यक्ती भेटली अनिल भैया राठोड यांच्या रूपाने. आमदार किंवा मोबाईल माणूस जर म्हटलं तर महाराष्ट्रात मला वाटतं फक्त अनिल भैयाच असतील. लहान मुलापासून लेडीज असू, वयस्कर असू, डायरेक्ट भैयांना फोन करू शकता आणि भैयांना फोन केल्यानंतर भैया जर नगरमध्ये असले तर कमीत कमी 15 मिनटात त्या ठिकाणी येतात. ही खूप मोठी बाब आहे. आजकाल लोकांना फक्त मदत लागते, कोणी कोणाला पैसा देत नाही, कोणी कोणाचं काहीच अपेक्षा नसते, फक्त मदतीची गरज असते. आणि ती अनिल भैयांच्या रूपाने खूप मोठी मदत मी माझ्या डोळ्यांनी आजपर्यंत पाहिलेली आहे. म्हणून मला अनिल भैयांबद्दल खूप आदर आहे. 2019ला अनिल भैया राठोडच पाहिजे असं मला एकदम अंतःकरणातून वाटतं आणि ते येणारच 100% येणार. नगर शिवसेनेचे आमदार अनिल भैयाजी राठोड आणि माननीय शशिकांतजी गाडे सर, ग्रामीण भागाकडे खूप त्यांचं लक्ष असतं, गाडे सरांचं आणि अनिल भैयांचं. या दोन्हींचं आम्हाला खूप प्रेम आणि सपोर्ट मिळतो. त्याबद्दल आम्ही खेडेगावातून इकडे येतो नगर सिटीत. या दोघांचा स्वभाव आम्हाला फार आवडतो पहिल्यापासून. मोबाईल सर्व्हिस आहे त्यांची. आज 15-20 वर्षापासून आम्ही पाहतो त्यांची मोबाईल सर्व्हिसच आहे. कधी बी ते तयार असतात, कधी बी त्यांच्याकडे कुठलंही क्लायंट जावं किंवा कुठलंही जावं ते त्यामध्ये त्याला उभेच असतात 24 तास. त्यात काही विषयच नाही ना की त्याच्यामध्ये काही दुमतच नाही आहे. म्हणजे आम्ही सांगण्यापेक्षा सगळ्या जनतेला माहिती आहे अनिल भैयाविषयी काय. आज अनिल भैया राठोड यांची उपनेतेपदी फेरनिवड झाली. याबद्दल मी विराज कॉलनी आणि यशवंत कॉलनी आणि आम्ही सर्व डॉक्टर असोसिएशन अहमदनगर बालरोग तज्ञ संघटना आणि आमच्या हॉस्पिटलच्या वतीने भैयांना शुभेच्छा देतो. मी अनिल भैयांच्या बाबतीत एवढं सांगू शकतो की ते सामान्य माणसाला कधीही भेटतात आणि डायरेक्ट भेटतात, कोणाच्या थ्रू जावं लागत नाही. बाकी नेते मंडळींना कोणाच्या तरी थ्रू फोन करून अपॉइंटमेंट घेऊन मग जावं लागतं. तर अनिल भैया कधीही भेटतात आणि डायरेक्ट भेटतात. शिवाय ते कुठेही फोन केला तर हजर होतात आणि शिवाय एकदम साध्या लवाजमामध्ये असतात. त्यांच्याबरोबर 50 कार्यकर्तेच पाहिजे असं काही नाही. ते एकटेही येतात कधी किंवा 2-3 फारता असतात, पण बाकी नेते मंडळीला 50 पुढे 50 मागे लागतात. तर हे अनिल भैयाचं वैशिष्ट्य आहे. आणि ते फोन केल्या मला तरी अजून मी एक 12-13 वर्ष झालं की मला कधी त्यांचा फोन नाही आला की तुम्ही असं करा तसं करा. बरेच माझे लोक तिकडे जातात की आम्हाला बऱ्याच वेळा फोन येतो की तुम्ही हे कमी करा, तुम्ही असंच केलं, पण भैया कधी फोन केलं नाही अजून आजपर्यंत. हे एक वैशिष्ट्य मी सांगतो. आणि मलाही कोणाकडून आमच्या कलिकडून असं जाणवलं नाही की तिकडून फोन आला किंवा दमदाटी झाली. ते विचारतात माझं पेशंट ॲडमिट आहे, तुम्हाला काय करता आलं तर बघा. हे त्यांचं एक वैशिष्ट्य आहे. आमचे पावन गणपती देवस्थानचे मंदिर श्रीयुत अनिल भैया राठोड यांनी वाचवले, त्यामुळे त्यांचे आम्ही शतशत आभारी आहोत. त्या मंदिरावर याआधी दुसऱ्यांनी ताबा घेतला होता, परंतु त्यामध्ये ते त्यावेळेस आम्हाला मदतीला धावले आणि त्यांनी आमच्या मंदिराला वाचवण्यासाठी खूप खूप प्रयत्न केले. आणि ते कोणताही जातीभेद करत नाहीत. कुणीही त्यांना बोलू ते त्यांच्यासाठी कधीही ते धावत येतात आणि त्यांची गरज ते पूर्ण करतात. त्याच आमदार होणार हा आमचा शब्द आहे आणि आम्ही अनिल भैयांसाठी खूप काही मदत करू इच्छितो आणि ती आम्ही करणारच. अनिल भैयांनी कधी पण आमच्याकडे यावं आणि आम्हाला हक्काने सांगावं, ताई तुमची आता गरज आहे, चला आम्ही सर्व महिला त्यांच्यासाठी तटस्थ उभा राहणार आहोत आणि आम्ही अनिल भैयालाच निवडून आणणार आहेत. पावन गणपती मंदिराच्या देवस्थानाच्या याच्यामध्ये अनिल भैयांचा
फार सिंहाचा वाटा आहे. ते आहेत म्हणूनच मंदिर तिथं झालेलं आहे. तो एक क्षण आमच्या समोरचा आहे. म्हणून शिवसेनेचे उपनेते माजी मंत्री अनिल भैया राठोड यांच्याविषयी भिंगारबद्दल तर नेहमीच त्यांना प्रेम राहिलेलं आहे. आम्ही अर्ध्या रात्रीला फोन केलेला त्यांना, त्यावेळेस ते आवर्जून भिंगारसाठी उपस्थित राहिलेले आहे. भिंगारमध्ये आमच्या पाण्याचा खूपच मोठा प्रश्न आहे. त्या प्रश्नासाठी आम्हाला त्यांनी उद्योगमंत्र्यांना भेटवलं. पाण्याचा प्रश्न मार्गी लागण्यासाठी खूप प्रयत्न चालू आहे आणि भैया स्वतःहून प्रयत्न करू राहिलेले आहे. आणि त्याच्यापेक्षा इतर म्हणजे रात्री आमचे काही प्रॉब्लेम आले तर भैयांना फोन केला तर आज रात्री भैया आम्हाला आवर्जून उपस्थित राहतात. प्रत्येक कार्यक्रमाला, प्रत्येक गोष्टीला, संघटनेच्या बाबतीत, कोणाचे वैयक्तिक काही असा तंटा भैया तिथे येणार म्हणजे असा नेता मोबाईल आमदार कोणालाही भेटणार नाही. खरंच अशा नेत्यांचा आम्ही खूप आदर करतो. 2019ला आम्ही आमच्या भिंगारतर्फे भैयांना खूप प्रचंड मताने निवडून आणणार अशी आम्ही ठाम निश्चय केलेला आहे. आदरणीय आमदार आहेत, निस्वार्थी असे हे नगर शहराचे आमदार. भैयाचं एकच आहे की भैया कधी पण कुणीही म्हणून भिंगारून कधी फोन केला तर भैया कायम हजर. माझ्या मुलींचे शाळेचे शिष्यवृत्तीचे फॉर्मवर मला विधानसभेचे सदस्यांचे सही शिक्के लागत होते त्यावेळेस. तर भैया गेलो, भैयांना रामराम केला. भैया म्हणलं ठीक आहे करून द्या यांचं काम लवकर. मी दिलं ते लगेच शाळेत जमा केलं. माझं काम झालं त्यांच्यामुळे. आमच्या इथे भैया अनिल भैया राठोड यांच्या कार्यालयात जेव्हा आपण जातो किंवा कोणत्याही महिलांचे प्रश्न असले आणि घेऊन गेल्यानंतर ते अगदी 2 मिनिटात अगदी सॉल्व्ह होतात. कारण आमचे भैया आहेतच तसे. ते स्त्री संरक्षणासाठी तर सर्वात प्रथम ते त्यांचं योगदान असतं आणि ते कोणत्याही महिलेला मान सन्मान स्वाभिमानाने जगण्याचा एक मार्ग आहे आमच्यासाठी आणि आमचे अभिमान आहेत आमचे भैया. अनिल भैया अच्छे आदमी है. 2019 के अंदर वो जीत कर आना चाहिए. शिवसेनेचे उपनेते अनिल भैया राठोड. खरोखर जर भैयांबद्दल जर सांगायचं म्हणलं तर आपण रात्रंदिवस एक केलं तरी आपल्याला वेळ पुरणार नाही. खरोखर आपल्या नगरकरांचा आवाज म्हणजे भैया, नगरकरांचा छायाछात्र म्हणजे भैया, नगरकरांचं सर्वसामान्य जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल तर फक्त भैया. मी फक्त एकच मुद्दामून या ठिकाणी सांगू इच्छिते की आपल्या महिला भगिनी ज्या सुरक्षित आहेत त्या फक्त अनिल भैया राठोड यांच्यामुळे. आणि अनिल भैया राठोड यांच्यामुळे असं का म्हणते, कारण अनिल भैया राठोड हे तळागाळातले सगळेच महिलांचे जे प्रश्न असतील, श्रीगोंदा असेल, नगर शहर असेल, तसेच आपलं नगर तालुका असेल, राहुरी असेल, पाथर्डी असेल, या ठिकाणचे सर्व महिलांचे प्रश्न जर कोणी सोडत असेल तर ते आमचे अनिल भैया राठोड. म्हणून भैया फक्त नगरकरांचा आवाज नाही तर भैया हा नगर जिल्ह्याचा आवाज आहे. म्हणून परत पुन्हा एकदा मी सगळ्याच नगरकरांना सांगते 2019ला आपले फक्त अनिल भैया राठोड, अनिल भैया राठोड, अनिल भैया राठोड. गोरगरिबांसाठी धावणारे, सर्वसामान्यांसाठी धावणारा आमदार म्हणजे अनिल भैया राठोड. तर मला एकच असं म्हणायचं आहे की अनिल भैया राठोड जे गेल्या 25 वर्षापासून जे नगर शहराचे आमदार त्यांनी काम केलं आणि इथून पुढे बी ते लोकांमध्ये अशी अपेक्षा आहे की इथून पुढे तेच काम त्याच ह्याने चालावं. म्हणून आपल्याला अनिल भैयाच पाहिजे आणि येणारे 2019साठी अनिल भैया राठोड हेच आमदार असतील असं संपूर्ण भोसले आकडा आहे आणि बोडवड यांच्या वतीने मी आपल्याला सांगू इच्छितो. हक्काचा माणूस, गरिबाचा माणूस अनिल भैया राठोड हे सगळ्यांना सहकार्य करतात. अनिल भैया राठोड 30 वर्षापूर्वी नगर जिल्ह्यात तयार झालेलं एक भगवं वादळ आणि ती भगवी ज्योत 25 ते 30 वर्ष नगर शहर, नगर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात तेव्हा ठेवणारा एक महान नेता. या नेत्यानं अनेक गोरगरिबांना, निष्ठावंतांना न्याय देण्याचं काम आयुष्यभर केलं. की माझी मुलगी पॉयझन घेऊन तिनं हे केलेलं होतं. ज्यावेळेस मला वेळ आली की ते साहेब स्वतःची गाडी घेऊन दवाखान्यामध्ये आले. कुठला प्रॉब्लेम आहे, काय पैशाची मदत असो, काही असो, डॉक्टरांना भेटले. हा माझा गरीब कार्यकर्ता आहे. या कार्यकर्त्याला जी काही मदत लागती ती मदत मी आता देतोय. पण ह्या माझ्या कार्यकर्त्याची मुलगी या भाजलेल्या या ह्याच्यातून चांगली सुखरूप व्यवस्थित घरी जावो एवढी देवाला प्रार्थना करतो. असे अनेक प्रसंग आहेत. आपलं नाही का पोलीस म्हणजे भावाचा ॲक्सिडेंट झाला होता त्या टायमाला त्याची गाडी भेटवली पोलीस चौकीला. त्यावेळेस त्यांनी लगेच फोन करून तिथे सांगून नाही का म्हणजे लगेच सोडलं होतं. कापड बाजारात नेहमी काही अडचण आली, काही जरी प्रॉब्लेम असला तर भैया नेहमी अडचणीमध्ये कोणत्याही सिच्युएशनमध्ये ते आमच्या पाठीशी उभे असतात. ते नेहमी आम्हाला मदत करतात. काही जरी प्रॉब्लेम असला, काही असला ते प्रत्येक व्यापाऱ्यांच्या सोबत असतात नेहमी. माजी मंत्री आणि माजी आमदार अनिल भैया राठोड नगर शहरामधलं एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व राजकारणामधलं.
समाजाकरता 24 तास उपलब्ध असणारा असा हा आमदार, त्यांचे माझे गेल्या 25-30 वर्षापासूनचे संबंध आणि या कार्यकाळामध्ये त्यांच्याशी आलेला संबंध पाहता जनसामान्याकरता, समाजाच्या शेवटच्या माणसाच्या करता धावणारा असं हे राजकीय व्यक्तिमत्व, हे लोकांना अत्यंत भावणारं असं व्यक्तिमत्व असल्या कारणामुळं गेल्या अनेक वर्षापासून नगर शहरामध्ये चांगल्या पद्धतीनं त्यांनी आपलं राजकीय अस्तित्व निर्माण केलेलं आहे. भैयांचा माझा पहिला परिचय मार्केट यार्डच्या समोर मी गाडीचं काम करत असताना एका चहाच्या गाडीवाल्याचे भांडणं त्या मार्केट यार्डच्या दुकानाबरोबर झाले आणि त्या 2 मुलं त्यांचे जे होते ते सायकलवरती भैयाच्या ऑफिसला गेले आणि 15 ते 20 मिनटात भैया ते भांडण सोडवायला मार्केट यार्डच्या गेटवर आले आणि त्या दुकानदाराला समज देऊन त्या सर्वसामान्य मुलांच्या मागे मोटरसायकलवर बसून भैया आले. ती भैयांची माझी पहिली ओळख. म्हणजे सर्वसामान्याला आत्मीयता वाटणारा असा हा नेता शिवसेनेचा उपनेता झाला, याचा आम्हाला नक्कीच अनुभव आहे. जय महाराष्ट्र. माननीय आमदार, माजी आमदार अनिल भैया राठोड यांच्याविषयी मी असं सांगतो की आमचं निंबळक गाव हे गेले 20 वर्षापासून त्यांच्याकडे होतं आणि फक्त 10 वर्षापासून इकडं नगर शहराला जोडल्यामुळं. पण पूर्वीचा आम्हाला अनुभव की आम्ही जर फोन केला, काही जर घटना घडली, MIDCमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना अटक झाली तर 2 मिनटात ती गाडी, मारुती गाडी तिथं घेऊन ते स्वतः हजर राहायचे आणि आमच्या कार्यकर्त्यांना भेटून आम्हाला आत्तापर्यंत असे कधी आमदार झाले नाही, असे आमदार ते झालेले आहेत. आज भैया हे माझ्या वडिलांच्या ठिकाणी आहेत. आम्ही तरुण वर्ग आहे, 20 वय गटातले. आम्ही जरी भैयांचं जेवढं भैयांचा राजकीय अनुभव आहे तेवढं आमचं वय आहे आज. आणि आम्हाला कधीही काही आडी अडचण आली, भैयांना फक्त एक फोन केला की भैया, असं होणारच नाही की भैयांनी दखल नाही घेतली. आणि भैयांचं एक वैशिष्ट्य असं आहे की तुम्ही कोणताही प्रॉब्लेम सांगितला तर ते लगेच येस नो करून लवकरात लवकर निर्णय घेतात. ते त्यांचं सगळ्यात प्रमुख आणि त्यांचा हा मोठा गुण आहे. आणि हा गुण फारसा नेत्यांमध्ये दिसून येत नाही. आणि एक प्रामाणिक नेता, आज आम्ही तरुण वर्ग आहे, आम्हाला ज्यावेळेस आम्ही राजकारणात उतरतो तर आम्हाला एक बऱ्याच वेळेस राजकारणात असं होतं की राजकारणामध्ये आपण पाहतो हे काय चाललं काय नाही, पण भैयांसारखे लोक राजकारणात असल्यामुळं आम्हाला राजकारणात पाय ठेवायची हिंमत होती. सरकारांची देखील एकच इच्छा आहे की पुन्हा एकदा फक्त आणि फक्त अनिल भैया. आणि आता ह्या येणाऱ्या निवडणुकीत पुन्हा एकदा भैया विजयी हो. आमची भगिनींची एकच इच्छा, पुन्हा अनिल भैया 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 अनिल भैया अनिल भैया पुन्हा एकदा भैया 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 पुन्हा भैया 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 ओनली अनिल भैया भैया 2019 भैया फक्त भैया. सर्वसामान्याचा नेता भैया 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 2019 पुन्हा 2019ला भैया 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 2019 फक्त आणि फक्त अनिल भैया.